गिरगाव म्हणजे मराठमोळी वस्ती, शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला। पण गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चितपट करत इथं भाजपनं विजयाची गुढी उभारली। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेच्या निमित्तानं शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे। यंदा भाजपनं गुढीपाडव्याच्या निमित्तानं जोरदार पोस्टरबाजी केली आहे। नगरसेवक अतुल शहा यांनी पाडव्याचा मुहूर्त साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम गिरगावात आयोजित केलाय। या निमित्तानं गिरगावकरांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याची ग्वाही भाजप नेत्यांनी दिली आहे। जुन्या बिल्डिंग 100-100-125 वर्षाच्या झालेल्या आहेत। त्यांना आम्ही टावरच्या जागी क्लस्टर डेव्हलपमेंट हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की लोकांना मुलांना खेळायला जागा नाही, तिथे गार्डन नाही, म्हणून या सगळ्या तुम्ही बिल्डिंग पाहता हे 10-12 बिल्डिंगना आम्ही कन्व्हिन्स करू म्हणून ते पण आम्हाला एक प्रश्न आहे तो या निमित्ताने त्यांच्या मनात तर आहेच, पण अजून त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि त्या कामाला गती देऊ। तर दुसरीकडे भाजपच्या या खेळीला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी शिवसेनेनं केली आहे। गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सैराट फेम आर्ची आणि परशाला शिवसेना सहभागी करून घेणार आहे। ह्या रॅलीमध्ये तुम्हाला दिसतील मोखाडा आदिवासी विभागातील तिकडचं जे नृत्य आदिवासी नृत्य ते ह्या ठिकाणी असेल। त्याचबरोबर आदिवासींनी जे बनवलेल्या वस्तू आहेत त्याची विक्री देखील या ठिकाणी त्या ट्रकवर ठेवण्यात आलेली आहे आणि किमान 35 चित्ररथ या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि चालू घडामोडीवर आधारित देखील असे अनेक विषय या चित्ररथामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। गुढीपाडवा म्हणजे 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक। या सणाच्या निमित्तानं तमाम मराठी भाषिक एकत्र येऊन ऐक्याची आणि बंधुभावाची गुढी उभारतात। नेत्यांनी मात्र आपल्या स्वार्थासाठी त्याला राजकीय रंग देण्याची तयारी चालवली आहे। गिरगाव हा मराठी बहुल असणारा भाग, पण या भागामध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये मराठी माणसांबरोबरच गुजराती, मारवाडी असे बहुसंख्य वाढलेले आहेत। त्यामुळेच भाजपाला मिळालेले यश आणि आता परत शक्ती दाखवण्याचा प्रयत्न भाजप या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात करत आहे। एकूणच हिंदू नववर्ष जरी साजरं होत असलं तरी त्यामागची राजकीय गणितं राजकीय नेते सोडत नाही आहेत। बुलढाणा संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।